माथाडी नेत्याच्या नातूच्या हत्येनं खळबळ उडाली असताना आता आणखी एक नवीन ट्विस्ट आलाय। IRS अधिकारी सचिन मोटे यांनी जत पोलिसांवर दबाव टाकत गुन्हा नोंदवण्यास विलंब केल्याचा एक खळबळजनक आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय। दरम्यान संशयित हल्लेखोर निलेश गडदेकडून आपल्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी असल्यानं त्यांचं एन्काउंटर करावं अशी मागणी मृताच्या आजोबांनी केली आहे। इथून मोर धोकाच आहे, मुलग्याला मारतो म्हणलाय आणि मलाही मारतो म्हणलाय, त्यात ते मुक्कादम लक्ष्मण खरात त्यालाही मारतो म्हणलाय, म्हणजे धोकाच आहे की। आणि काय सभासदांनी फोन लावून दमदाटी दिलाय, आमच्या बाजून राहिला कर बरं, नाहीतर मग कोण माय मी ओळखताय का ही भाषा करतोय सगळ्या कुटुंबाला। हे आहे असं पोलीस स्टेशन आम्हाला हे निलेश गडदे हजर होऊस तर ही सगळं ही लागणार। सचिन मोटे साहेबांचा फोन आहे म्हणून साहेबांना ह्याला PR कोळेकर साहेबांना फोन दिला, बोलणार आहेत म्हणून। त्यांच्या दबावामुळे आमची दखल कोणी घेतली नाही। आमचे 100-125 लोक तर पोलीस स्टेशन मध्ये उभा होते, आम्हाला गेले, आम्हाला 5-7 आढळ केल्यामुळे त्या लहान मुलाचा जीव गेला। माथाडी नेत्याच्या नातूच्या हत्येनं खळबळ उडाली असताना आता आणखी एक नवीन ट्विस्ट आलाय। IRS अधिकारी सचिन मोटे यांनी जत पोलिसांवर दबाव टाकत गुन्हा नोंदवण्यास विलंब केल्याचा एक खळबळजनक आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय। दरम्यान संशयित हल्लेखोर निलेश गडदेकडून आपल्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी असल्यानं त्यांचं एन्काउंटर करावं अशी मागणी मृताच्या आजोबांनी केली आहे। इथून मोर धोकाच आहे, मुलग्याला मारतो म्हणलाय आणि मलाही मारतो म्हणलाय, त्यात ते मुक्कादम लक्ष्मण खरात त्यालाही मारतो म्हणलाय, म्हणजे धोकाच आहे की। आणि काय सभासदांनी फोन लावून दमदाटी दिलाय, आमच्या बाजून राहिला कर बरं, नाहीतर मग कोण माय मी ओळखताय का ही भाषा करतोय सगळ्या कुटुंबाला। हे आहे असं पोलीस स्टेशन आम्हाला हे निलेश गडदे हजर होऊस तर ही सगळं ही लागणार। सचिन मोटे साहेबांचा फोन आहे म्हणून साहेबांना ह्याला PR कोळेकर साहेबांना फोन दिला, बोलणार आहेत म्हणून। त्यांच्या दबावामुळे आमची दखल कोणी घेतली नाही। आमचे 100-125 लोक तर पोलीस स्टेशन मध्ये उभा होते, आम्हाला गेले, आम्हाला 5-7 आढळ केल्यामुळे त्या लहान मुलाचा जीव गेला।